टीव्हीच्या आजच्या नवीन भागात मी राधिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला घेऊन आली आहे डहाणूच्या श्री महालक्ष्मी मंदिरात। या महालक्ष्मी मंदिराविषयी मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या ब्लॉगमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याआधी तुम्ही इथे कसं पोहोचायचं हे थोडक्यात तुम्हाला सांगते। मुंबई दहिसर चेक नाक्यापासून ते श्री महालक्ष्मी मंदिर अंतर हे 88 किलोमीटर आहे। डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे। हे जागृत देवस्थान असून ठाणे पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबरच गुजरातमधील भाविकही येथे मोठ्या प्रमाणात येतात। जर तुम्ही ट्रेनने इथे येणार असाल तर डहाणू रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही 300 रुपयात ऑटो पकडून इथे पोहोचू शकता किंवा शेअर टमटम केली तर प्रत्येकी सीट 50 रुपये घेतले जातात। किंवा जर तुम्ही इथे तुमच्या खाजगी वाहनाने येणार असाल तर इथे पे अँड पार्कची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। हे इथे त्यांनी पार्किंगच्या दराचे बोर्ड लावलेले आहेत। असं म्हणतात कोल्हापूरची महालक्ष्मी माता स्वतः इथे येऊन विसावली आहे। येथे महालक्ष्मी देवीची 2 मंदिरं आहेत, एक डोंगराच्या पायथ्याशी आणि दुसरे डोंगरावर। आज आपण डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराचं दर्शन घेणार आहोत। मंदिराच्या बाहेर परिसरात येथील स्थानिक आदिवासी महिला परिसरात मिळणारी फळे विकतात। खूप गोड आणि फ्रेश संत्री, पेरू आणि चिकू आपल्याला येथे मिळतात। येथील परिसरातील तलावात खूप मोठ्या प्रमाणात कमळाची फुले उमलतात। ही फुले या आदिवासी महिला देवीच्या पूजेसाठी येथील भक्तांना विकतात। ही देवी या भागातील आदिवासी समाजाची कुलदैवत आहे। विशेष म्हणजे या मंदिराचे पुजारीही आदिवासी समाजातील आहेत। परिसर तर पूजेच्या साहित्याच्या दुकानाने तर फुलून गेलेला आहे। मी या भागातील दुकान नंबर 11 येथून पूजेचे साहित्य आणि प्रसाद विकत घेतला। सार्वजनिक सुट्टीच्या काळात जर तुम्ही येथे दर्शनासाठी आलात तर कमीत कमी 1 ते 2 तास लागू शकतात। किंवा जर तुम्ही ऑड डेला जर इथे आलात तर तुमचं अगदी 15 मिनिटात छान दर्शन होतं। पूर्वी हे मंदिर लाकडाचे होते। त्याचा जीर्णोद्धार करून 64 मजबूत खांबावर वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेलं हे असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे। हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे। देवीचा मुखवटा खूप विलोभनीय आहे। देवीचा चेहरा 2 फूट उंच लांबट आहे। मागील बाजूस भव्य पाषाण असून पाषाणाचा दर्शनी मुखवटा कोरून काढलेला आहे। मुखवट्याला सोने चांदी अलंकारांनी सजवलेला आहे। मुखवट्यासमोर सिंह आणि जय विजयच्या चांदीच्या मूर्ती आहेत। या मंदिराच्या आवारात असलेल्या बीरगळा शिळा, सती शिळा, जुनी दीपमाळ, श्री हनुमान मूर्ती, शरंभ शिल्प, दगडी दिवा, जुने दगडी पाये इतिहास संशोधनाची वाट पाहत आहेत। येथील या अवशेष रूपी शिळा यादव व शिलाहार या दोन्ही कालखंडातील इतिहास जपत आहेत।
मंदिरासमोर सभा मंडप, यज्ञकुंड आणि दीपमाळाही आहेत. मंदिर प्रशासनाने येथे येणाऱ्या भक्तांची उत्तम काळजी घेतलेली आहे. भाविकांना बसण्यासाठी उत्तम सोय आहेतच, शिवाय येथील वॉशरूमही स्वच्छ आहेत. मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले असतात. सुंदर देवीचं दर्शन झालंय. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच नवीन नवीन ठिकाणं घेऊन भेटेन आणि तुम्हाला अशी छान छान इंटरेस्टिंग माहिती देईन. तोपर्यंत बाय.